नमस्कार. शुभंकर आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैद्य अनघा डफळापूरकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे केसांचं आरोग्य. सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे हा. सध्या अनफॉर्च्युनेटली 10 पेशंटपैकी 7 पेशंटमध्ये आपल्याला केसांच्या तक्रारी घेऊन येणारे पेशंट भेटतात. त्या सगळ्यांची हीच तक्रार असते की केस खूप गळत आहेत, खूप पांढरे लवकर होत आहेत, स्प्लिट एंड्स होत आहेत, साई पडतीये, डॅन्ड्रफ होतोय. तर ह्या सगळ्या तक्रारी कशामुळे घडत आहेत हे जरा पाहणं जास्त गरजेचं आहे. ना की फक्त उतावीळपणा दाखवणं की नाही आम्हाला केसांच्या तक्रारी पहिला दुरुस्त करायला पाहिजे किंवा त्याविषयी खूप विचारही केला जातो, वेगवेगळे यूट्यूबचे व्हिडिओज बघितले जातात. पण आपण नक्की कुठे चुकतो आहोत किंवा काय गोष्टींकडे फोकस दिला म्हणजे केसांच्या तक्रारी जाऊ शकतात आणि त्याबद्दल आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे ते आज आपण जाणून घेऊयात. जसं की आपल्याला माहिती आहे, आयुर्वेदाने वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आपल्या शरीरातले सांगितले आहेत. तर ह्या दोषांप्रमाणेच आपल्या प्रकृती पण असतात. जसं की वाताची जर प्रकृती असेल तर केस हे वृक्ष असतात, हे ड्राय असतात. तुम्ही त्यांना कितीही तेल पाणी लावा ते ड्रायच दिसतात किंवा ते विरळ असतात किंवा ते भुरकट रंगाचे असतात. पित्त प्रकृतीच्या लोकांचे केस जे असतात ते अत्यंत मुलायम आणि स्निग्ध दिसणारे असतात. एकदम त्याला अशी लकाकी असते, पण त्यांचे पण केस खूप दाट नसतात, विरळच असतात. वेळेस कफ प्रकृतीची जी माणसं असतात त्यांचे केस मात्र घनदाट असतात. केसांचा रंग पण काळाभोर असतो आणि ह्यांचे केस शक्यतो गळत नाही. तर हे जर 3 पॅटर्न आपल्याला माहिती असतील तर आपण त्याप्रमाणे आपल्या केसांचं परीक्षण करू शकतो. आणखीन एक मुद्दा केसांच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाने खूप महत्त्वाचा सांगितला आहे, तो म्हणजे केस हे आपल्या हाडांचं रिप्रेझेंटेशन असतं. ते कसं काय, तर आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्ज आणि शुक्र. तर त्यातलं अस्थि धातू जो आहे, हाडं म्हणजे जी स्केलेटल सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचा मल म्हणजे केस आहे. त्या सिस्टीमचा मल म्हणजे नख पण आहे आणि त्या सिस्टीमचा उपधातू म्हणजे त्या अस्थि धातूचा उपधातू दात पण आहे. तर जेव्हा जेव्हा आपल्याला केसांच्या तक्रारी दिसतात ना, तेव्हा तेव्हा नक्की बघायचं की आपली नखं ब्रिटल नाही ना झालेली, नखांवरती सिरेशन्स नाही ना आलेले, ते तुटतायत का लवकर, किंवा आपले दात किडतायत का लवकर, ते पडतायत का लवकर. ज्या ज्या लोकांमध्ये केसांच्या तक्रारी असतात त्यांच्यामध्ये दात आणि नखांच्या पण तक्रारी नक्की असतात. तर आपल्याला हे बघायला लागतं केसांची निगा राखताना की आपली हाडं तर नाही ना ठिसूळ झालेली. तर काय काय कारणांनी केसांच्या तक्रारी येऊ शकतात, तर मेनली आपण जे खातो तेच बनतं, त्यामुळे जो आहार घेतो तोच आपल्या केसांवरती पण परिणाम करत असतो. तर त्याच्यामध्ये षड्रसात्मक आहार जो आम्ही लोक सांगतो की तो घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये जर मीठ जास्त खाल्लं गेलं म्हणजे लवण रस हा जास्त खाल्ला गेला तर केसांची जी तक्रारी आहेत त्या डेफिनेटली सापडतात. त्याच्यामध्ये पांढरे केस होणं हे लवकरात लवकर त्याच्यामध्ये दिसू शकतं. आता आपण बघतोच की ज्या पदार्थांना शेल्फ व्हॅल्यू जास्त आहे, जसं की पॅकेट फूड, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीठ घालावं लागतं. जसं पूर्वीच्या काळात आपण बघत होतो की आपण लोणची वगैरे घरात करायचो तेव्हा ते प्रिझर्वेशनसाठी त्याला भरपूर मीठ घालायला लागतं. तर असं पॅकेट फूड खाणं, फ्रोझन फूड खाणं, बेकरीचे पदार्थ खाणं, या सगळ्यांनी आता मुलांमध्ये जे पांढरेपणा केसांना 40 नंतर 50 नंतर सुरू व्हायचा, आधीच्या काळात तर आपल्या 70पर्यंत आपल्या आजीचे केस चांगले काळेभोर राहायचे, तेच प्रमाण आता मुलांमध्ये अगदी 10-12 वर्षांपासून सुरू झालेलं आहे. जे लोक आंबट, खूप तिखट, अवेळी खातात, कधीही खातात, जागरणं करतात, त्या सगळ्या लोकांमध्ये आता केसांच्या ह्या तक्रारी दिसायला लागतात. डॅन्ड्रफचं प्रमाण पण ह्याच्याचमुळे वाढलेलं आहे, कारण तेल लागणं केसांना ही आता इतिहासजमा गोष्ट झालेली आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा केसांची निगा राखली जायची ना, तेव्हा काय करायचं, सिम्पल स्टेप्स होत्या की आठवड्यातून 2दा तरी छानसं तेल लावलं जायचं आणि आई अगदी प्रेमाने मुलांना ते लावायचे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये. रात्रभर ते ठेवलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुताना ते शिकेकाईने धुतलं जायचं. त्याला कुठलंही
शॅम्पू वापरले जायचे नाही, कंडिशनर वापरले जायचं नाही. ते धुतल्यानंतर ते कापडाने वाळवणं ही पद्धत होती, ना की ड्रायरनी. आता आपल्याला इतका वेळ कमी असतो की केस धुतले की पटकन ड्रायरने ते वाळवायचे आणि कामाला लागायचं. तर पूर्वी ते आपण सुती कपड्याने वाळवत होतो आणि त्याला धूपण दिलं जायचं. म्हणजे ते केस धुतल्यानंतर थोडा वेळ ऊन त्याला लागून दिलं जायचं. ते धूपण देण्यामागचा हेच हेतू होता की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या उमालिका होऊ नये, जंतू संसर्ग होऊ नये, सोरायसिस सारखे आजार होऊ नये, हे त्याच्यामागची धारणा होती. तर अशी काळजी आपण आता घेतो का? तर नाही घेतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूज दर महिन्याला आपण वेगळे वापरतो, कंडिशनर वापरतो, वेगवेगळे सिरम वापरतो, जेल वापरतो. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण केमिकल हेअर डाईजचा वापर करायला लागलो आहोत. सगळ्या स्त्रिया, सगळे पुरुष आता तरुण दिसण्यासाठी किंवा केस काळे करण्यासाठी या डाईजचा वापर करतात. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. काही प्रकारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमोनिया, पॅराबेन्स, PPD अशासारखे हॅझार्डस केमिकल द्रव्य त्याच्यामध्ये असतात की जे लॉंग टर्म जर आपण त्याचा वापर केला तर त्याचा नक्की स्किनवरती वाईट परिणाम होतात, अगदी कॅन्सरपर्यंत सुद्धा. वेगवेगळ्या प्रोसिजर्स केल्या जातात, जसं की स्ट्रेटनिंग असेल किंवा आयनिंग असेल केसांचं, केस रंगवणं वेगवेगळ्या रंगाने असेल, तर त्या सगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा आपल्याला स्किनवरती किंवा आपल्या एकूण आरोग्यावरती त्याचे परिणाम दिसून येतात. तर आपल्याला करायचं काय याच्यामध्ये? तर अस्थ्याश्रयाणाम व्याधीनाम पंचकर्माणी भेषजम. जे आजार हाडांपर्यंत पोचलेले आहेत किंवा हाडांच्या सिस्टीममध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे होतात, तर सगळ्याला पंचकर्म करा असं सांगितलेलं आहे. तर केस हा हाडांचाच मल आहे, त्यामुळे केसांच्या बाबतीमध्ये जर का आपल्याला काहीतरी पायनियर वर्क करायचं असेल, रूट कॉजपर्यंत जायचं असेल, तर आपल्याला पंचकर्मही करून घ्यावे लागतात. त्यांनी डिटॉक्सिफिकेशन होतं. मग त्यामध्ये आपण अगदी ज्यांच्यामध्ये चाई आहे त्यांच्यामध्ये जळवांचा वापर करू शकतो, रक्तमोक्षण म्हणजे सार्वदैहिक रक्तमोक्षण करू शकतो, किंवा बस्तीसारखे ज्यांच्यामध्ये वाताचं प्राधान्य आहे त्यांच्यामध्ये बस्ती करून घेऊ शकतो. ज्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रॉन्कायटिस किंवा सायनोसायटिसचे आजार असतील आणि कफाचं प्राधान्य डोक्यामध्ये गेलेलं असेल, तरीसुद्धा तिथली मुळं ही पोषण त्यांना न मिळाल्यामुळे तिथले केस गळती होते. अशा लोकांमध्ये मग आपण वमन करू शकतो. ज्यांच्यामध्ये सोरायसिस सारखे, डॅन्ड्रफ सारखे आजार आहेत त्यांच्यामध्ये पण आपण वमन करू शकतो. ज्या लोकांमध्ये रक्ताची दृष्टी आहे की खूप जास्त प्रमाणात आंबट खाल्ल्यामुळे, तिखट खाल्ल्यामुळे, उन्हात फिरून गार पाण्याचा वापर केल्यामुळे किंवा व्यायाम करत असताना AC चा वापर केल्यामुळे, अशा विरुद्ध गोष्टींमुळे शरीरामध्ये रक्तदृष्टी होते, तर त्यासाठी मग विरेचन ही ट्रीटमेंट खूप फायदेशीर ठरते. काही वेगवेगळे लेप असतात, जसं की आता आपण म्हणलो की हेअर डाईजचे हे जे कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा उपद्रव दिसतात, त्याच्याऐवजी जर आपण नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या वनस्पतींचे लेप लावले आणि त्याच्यामध्ये इंडिगो पावडर किंवा मेहंदीची पावडर, जास्वंदाचं चूर्ण, ज्येष्ठमधाचं चूर्ण असा जर वापर केला तर आपले केस मुलायम पण राहतात आणि जर का त्याच्यामध्ये ग्रेइंग झाला असेल, पांढरेपणा आलेला असेल, तोही हळूहळू जायला त्याची मदत होते. परत व्हॉल्यूमसुद्धा वाढतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हेअर डाईजमुळे पूर्ण त्याचं टेक्स्चर जातं, त्याचं व्हॉल्यूम कमी होतं, टक्कल पडतं, त्याच गोष्टी आपण नैसर्गिक लेप जर लावले तर पूर्ववत आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. काही नस्याचे प्रकार असतात, जसं की काही ब्राह्मीसारखी तेलं असतात, जटामांसीचं तेल असतं की ज्यामुळे स्ट्रेसमुळे किंवा टेन्शनमुळे ज्यांच्यामुळे केस गळती आहे त्यामुळे त्या नस्याचा फायदा खूप छान पद्धतीने दिसतो. तर असे हे वेगवेगळ्या लेवलचे जे उपचार आहेत केस गळती थांबवण्याचे, केसांमधल्या विविध तक्रारी घालवण्याचे, ते आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला फक्त नैसर्गिक गोष्टींना जवळ करण्याची खोटी आहे. आपण ज्या गोष्टी आपल्याला वेळ नाही म्हणून बाह्य गोष्टी ज्या केमिकलयुक्त आहेत त्यांचा आपण वापर जास्तीत जास्त करतो आणि बैल मुझे मार असं या गोष्टी आपल्या केसांच्या बाबतीत घडतात. त्याचा नको असतील तर आपण नक्की या सगळ्या आयुर्वेदिक उपचारांचा योग्य त्या प्रमाणामध्ये योग्य त्या वैद्यांना भेटून त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला याविषयी कुठलीही शंका असेल तर नक्की शुभंकर आयुर्वेदशी संपर्क साधा. या संदर्भामध्ये जी रसायन थेरपी आहे की पुनरुद्भव या गोष्टींचा होऊ नये ती सुद्धा आपण इथे करतो. त्या संदर्भामध्ये पण माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. आज इथेच थांबते, परत भेटूयात. नमस्कार.